छगन भुजबळांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. राजभवनामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये शपथविधी सोहळा संपन्न. ज्याचा शेवट चांगला ते सर्व उत्तम. भुजबळांची शपथविधीनंतर पहिली प्रतिक्रिया. तर कोणत्याही खात्याची मागणी केलेली नाही, मुख्यमंत्री देतील ते खातं चालेल, भुजबळांचं वक्तव्य. धनंजय मुंडेंच्या मंत्रालयातील कक्ष 2 महिन्यांनी उघडला. भुजबळांना मंत्रालयातील 204 क्रमांकाचा कक्ष मिळण्याची शक्यता. मंत्रालयातील 204 क्रमांकाच्या कक्षामध्ये साफसफाईचं काम सुरू. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मंत्री छगन भुजबळांचं अभिनंदन. भुजबळांनी अनेक विभागांची जबाबदारी सांभाळली आहे, त्यांना मोठा अनुभव. शिंदेंची प्रतिक्रिया. भुजबळ मंत्री झाले याचा आम्हाला काहीच फरक पडत नाही. अजित पवार जातीयवादी लोक पोसायचं काम करतात. मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. भ्रष्टाचाराविरोधात लढायचं की नाही या संदर्भात संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार. अंजली दमानी यांची माहिती. भुजबळांना परत मंत्रिमंडळामध्ये आणून बसवलंय, त्यामुळे आता लढावं की नाही हा मोठा प्रश्न. दमानी यांची प्रतिक्रिया. छगन भुजबळांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात स्थान मिळालं असल्यामुळे येवल्यामध्ये जल्लोष. कार्यकर्त्यांकडून फटाके वाजवत घोषणाबाजी. छगन भुजबळांना मंत्रिपद मिळाल्यामुळे धाराशिवमध्ये जल्लोष. फटाक्यांची आतिषबाजी आणि एकमेकांना पेढे वाटून आनंदोत्सव. छगन भुजबळांच्या अभिनंदनाचे नाशिकमध्ये होर्डिंग्स. मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागल्यामुळे कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण. छगन भुजबळांच्या एंट्रीने नाशिक पालकमंत्रीपदाची स्पर्धा वाढली. गिरीश महाजन, दादा भुसे आणि आता भुजबळ प्रबळ दावेदार. ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचं निधन. वयाच्या 86व्या वर्षी नारळीकर यांनी घेतला अखेरचा श्वास. वृद्धापकाळाने पहाटे झोपेतच मालवली प्राणज्योत. डॉक्टर जयंत नारळीकर यांचं पार्थिव मंगेशकर रुग्णालयामध्ये उद्या सकाळी 11 वाजता त्यांचं पार्थिव आयुकामध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. डॉक्टर जयंत नारळीकर यांची मुलगी गिरिजा यांना मुख्यमंत्र्यांकडून फोन करून सांत्वन. नारळीकरांवरती शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार होणार. महाराष्ट्र भूषण जयंत नारळीकर यांच्या निधनाचं वृत्त अतिशय दुःखद आहे. एक महान शास्त्रज्ञ आणि तितकाच मोठा लेखक आपण गमावला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक्स पोस्ट करत वाहिली श्रद्धांजली. ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉक्टर जयंत नारळीकरांच्या निधनाचं वृत्त अतिशय दुःखद. नारळीकरांच्या निधनाने खगोलशास्त्रातील ध्रुवतारा निखळला. नितीन गडकरींची एक्स पोस्टद्वारे श्रद्धांजली. महाराष्ट्राचे सुपुत्र, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान लेखक डॉक्टर जयंत नारळीकरांची निधनाची बातमी अत्यंत वेदनादायक. शरद पवारांकडून भावपूर्ण श्रद्धांजली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुढील आठवड्यामध्ये महाराष्ट्र दौऱ्यावरती. 26 मेला नांदेडमध्ये अमित शहांची जाहीर सभा. मंत्री अतुल सावेंकडून सभेच्या तयारीचा आढावा. नागपूरमधल्या कृषी सहाय्यकांचे विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन. या आंदोलनामुळे सरकारच्या खरीपपूर्व तयारीत व्यत्यय, तर मागण्या पूर्ण न झाल्यास बेमुदत संपाचाही इशारा. हिंगोलीमध्ये कृषी अध्यक्ष कार्यालयासमोर कृषी सहाय्यकांचं आंदोलन. कृषी सेवकांना कृषी सहाय्यक पदावरती नियुक्त करण्याची मागणी. मुंबईतल्या आझाद मैदानावरती मातंग समाजाचं जनआक्रोश आंदोलन. समाजाला आरक्षणाच्या दृष्टिकोनात न्याय मिळण्यासाठी मातंग क्रांती महामोर्चाच्या वतीने आंदोलन. साताऱ्यातील शाहू कला मंदिर नाट्यगृहाची दुरवस्था. ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदेंकडून नाट्यगृहाबद्दल नाराजी व्यक्त. यवतमाळच्या हिवरासंगम यवठे गावामध्ये नागरिकांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कोंडलं. वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याला कंटाळून नागरिक आक्रमक. मध्य रेल्वेच्या अंबरनाथ सीएसएमटी लोकलमध्ये जोरदार हाणामारी. जागेच्या वादातनं एका पुरुष प्रवाशाकडनं महिलेला बेदम मारहाण. रेल्वे प्रशासनाकडनं कारवाई नाही. अकोला, संगमनेर, राहाता आणि राहुरी या तालुक्यांना वादळी वाऱ्याचा मोठा फटका. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आणि घरांचे पत्रे सुद्धा उडाले. यवतमाळच्या पावसामुळे माणकेश्वरमधील केळी बागा उद्ध्वस्त. पीक हाती येण्याच्या मार्गावरती असताना शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान. सिंधुदुर्गामध्ये कुडाळ, सावंतवाडीत पावसाची हजेरी. जिल्ह्यामध्ये 20 ते 22 मे कालावधीमध्ये ऑरेंज अलर्ट. बीडच्या आष्टी तालुक्यामध्ये वळवाचा पाऊस आणि गारपिटीने पिकांचं मोठं नुकसान. डाळिंब पिकाला मोठा फटका. शेतकरी चिंताग्रस्त. वाशिम जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाचं मोठं नुकसान. अनेक घरांचे पत्रे उडाले आणि वीज पुरवठा खंडित सुद्धा झाल्याची माहिती. ठाण्याच्या काही भागामध्ये उद्या पाणी पुरवठा बंद राहील. सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत दुरुस्तीच्या कामामुळे पाणी येणार नाही अशी माहिती. पिंपरी ते निगडी दरम्यान मेट्रोच्या मार्गिकेसाठी खोदकाम करताना जलवाहिनी फुटल्यामुळे हजारो लिटर पाण्याची नासाडी. मेट्रोच्या कामामध्ये वारंवार अशा घटना घडूनही पालिकेकडनं कोणतीही कारवाई नाही.
बीडच्या परळीमध्ये समाधान मुंडे मारहाण प्रकरणी भागवत साबळे, सुरेश साबळेसह इतर 8 जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल. समाधान मुंडे, शिवराज दिवटे मारहाण प्रकरणातला आरोपी, मात्र समाधानलाच मारहाण झाल्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल. हिंगोलीच्या वसमतमध्ये आमदार राजू नवघरेंकडून बस स्थानकाची पाहणी. काही दिवसांपूर्वी झालेल्या कामाला तडे जात असल्यामुळे कंत्राटदाराला धारेवर धरलं. धाराशिवमधल्या लोहारातील कचरा प्रश्न पेटला. कचरा डेपो आणि घनकचरा प्रकल्प विरोधामध्ये ठाकरेंची सेना आक्रमक. प्रकल्पाविरोधामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आमरण उपोषण. पुणे सिंहगड किल्ल्यावरती 1 जूनपासून प्लास्टिक बंदी. प्रशासनाचा निर्णय. पर्यटकांना प्लास्टिक बाटल्यांसाठी अनामत रक्कम भरावी लागणार. पुणे महापालिकेकडून 75 टन क्षमतेचा कापडी कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा निर्णय. त्यासाठी जागांची पाहणी सुरू आणि लवकरच ठिकाण निश्चित करण्यात येईल. सोलापुरामध्ये उजनी धरणातनं पाणी सोडल्यामुळे सीना नदीमध्ये पाणी पोहोचलं. भाजप आमदार सुभाष देशमुखांच्या प्रयत्नांना यश. शेती आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला. धाराशिवमध्ये तुळजाभवानीच्या चरणी पैलवान रविराज चव्हाण यांच्याकडून 1 किलो चांदीची गदा अर्पण. यावेळी मंदिर संस्थांच्या वतीने चव्हाण कुटुंबियांचा सत्कार. विदर्भाच्या उमरेड, पवनी, करंडला अभयारण्यामध्ये F2 वाघीण आणि तिच्या 5 बछड्यांची पर्यटकांना भुरळ. वाघिणीची 3 बछड्यांसोबत मस्ती करतानाचा व्हिडिओ समोर. आदी कैलाश ओम पर्वत तीर्थयात्रेच्या मार्गावरती मातीचा ढिगारा पडल्यामुळे मार्ग बंद. रस्ता बंद झाल्यामुळे वाहतूक कोंडी आणि आदी कैलास यात्रेला जाणारे भाविक अडकून पडले. केदारनाथला भेट देणारे यात्रेकरूंची संख्या 4 लाखांच्या पुढे. खराब हवामान असूनही यात्रेकरू मोठ्या संख्येने केदारनाथच्या दर्शनाला. अनेक ओलीस अजूनही हिमाचलच्या ताब्यात असण्याची शक्यता. तर कायमस्वरूपी युद्धबंदी झाल्यानंतरच इतर ओलिसांना सोडण्यात येईल अशी माहिती. डोनाल्ड ट्रम्प यांचा रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्याशी संवाद. पुतीन यांची युद्ध संपवण्याची इच्छा. ट्रम्प यांची माहिती. इस्रायलच्या अल्टिमेटमनंतर लोक खान युनुस सोडू लागले. लोक त्यांची घरं आणि निर्वासित छावण्या सोडून सुरक्षित ठिकाणी. आज CSK आणि राजस्थान रॉयल्समध्ये सामना. आजचा सामना रॉयल्ससाठी 2025च्या हंगामाचा शेवटचा सामना. रोहित शर्माने फॅन्टसी क्रिकेट स्पर्धेतील विजेत्यांपैकी एकाला त्याची मौल्यवान लॅम्बॉर्गिनी उरुस कार भेट दिली आणि रोहितने ड्रीम 11च्या जाहिरातीत विनोदी पद्धतीने कार देण्याचं आश्वासनही दिलं होतं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.